नशिबाचा खेळ सारा, पीडा जन्माची उभ्या, झुगारून जोखडाला उभारी घे पुन्हा. राम रहीम शेतकरी गट किंवा राम रहीम सेंद्रिय शेती गट अहिल्यानगर. हा नमस्कार. हा सर. सर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नंबर लावताय आणि फोनच अनम्यूट करत नाही तुम्ही. अहो नाही सर, आमची जरा टीम म्हणजे नाही थोडा तांत्रिक अडचणी होत्या. ओके ओके बोला बोला. सर आम्ही व्हिडिओ कॉल करू का सर? आम्ही सर्वजण हा. एकत्र आलेलो. येस 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 तुम्हाला कोर्स ऐका सर, करतोय. आम्ही ना व्हिडिओ कॉल करून आहे ना तुमचं स्वागत करतोय बरं का. येस 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 हा सगळे शास्त्रज्ञ आहेत आपल्या बरोबर. हा अरे वा वा. हा. थांबा, वा- call करता आलो. वाया सर बघा. दोंडे सर, कानवडे तर सर सगळ्यांनी. 3 फुले आणि 3 टाळ्या आपल्या पाणी टीमला आणि शास्त्रज्ञांना देतो. येस नक्की. तरी क्लॅप को फुले 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 फुले. वा 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 धन्यवाद. तर अशा हा. पद्धतीने तुम्ही जे आम्ही दिलेले जे काही फुले आहेत ते स्वीकारले त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी. आम्ही डिजिटल शेती शाळेची हा पहिलाच दिवस असल्यामुळं या ठिकाणी आमचा पूर्ण गट या ठिकाणी उपस्थित आहे. वा. आणि आमचा हे ऑफिस आहे सर. पाहू शकता तुम्ही मागच्या येस साईडला आम्ही ते येस येस बॅनर वगैरे आणि मस्त. दशपर्णी आमचा 400 लिटर बनवलेला आहे. हा. आणि आणखीन आता 200 लिटर आम्ही सोमवारी बनवणार आहे. मस्त मस्त करा. आणि तुम्ही आता 2-3 वर्ष काम करताय त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती पण आहे. तर त्या धर्तीवर ह्या वेळी आता स्टेट लेवलला जरा थोडं आघाडीवर या चांगल्या पद्धतीनं. हो नक्की सर, नक्की सर. चालेल चालेल. तर आम्हाला मार्गदर्शन वसंत भुईटे सर हे एसओपी दूत आहेत. हा, आणि वा. निवृत्ती विद्यार्थी हे पाणी फाउंडेशनचे फील्ड ऑफिसर. Yes, आणि yes. कृषी सहाय्यक आमच्या गावचे नवले साहेब. ओके आणि आत्मा विभागाचे उमेद डुबळे साहेब यांनी हा. हे देखील या ठिकाणी पाला गोळा करायला किंवा बनवायला yes, yes. खूप खूप मदत करतात सर. येस येस हे ह्यामुळेच कृषी विभाग पाणी फाउंडेशन सगळे एकत्र येऊन जर काम केलं ना उमेद तर नक्कीच हो. आपल्याला फायदा होणार आहे. हो नक्की सर, चालेल नक्की. चालेल चालेल चालेल. हा ठीक आहे चालू द्या. परत काय अडचण असलं तर कधी विचारा. आणि तुम्ही दिलेल्या फुलाबद्दल हा आवाज येत नाही त्यांचा नीट. लष्करी आळी आहे ना, हा. लष्करी आळी होते तर म्हणजे लष्करी आळी आपण काही केलं तरी लष्करी आळी होतेच. मग हा. त्याला न होण्यासाठी काय करायला पाहिजे? हा वायर सर. महत्वाचा प्रश्न आहे. मक्यावर लष्करी अळी अत्यंत घातक अशी कीड आहे. आपण बघितलं असेल मागील वर्षी आपण बघितलं असेल आपल्यातलेच काही शेतकरी गट असे आहेत का पूर्ण सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने लष्करी अळीचं सुद्धा नियंत्रण केलेलं आहे. त्याच्यामुळं राईट फ्रॉम तुमचं सीड सिलेक्शन पासून लागवडीपासून जर आपण काळजी घेतली, मी मगाच सांगितलं जर नेपियर गवताची शिफारस नाही पण जर चारही बाजूला जर आपण नेपियर गवताची जर 2 ओळी लावता आल्या तर या कीड नियंत्रणासाठी त्याचा उपयोग चांगला होतो. 20 ते 30 एकर आहे ना बेबीकॉर्नची या ठिकाणी मकाचे पीक घेतलं होतं आणि त्या ठिकाणी एका कंपनी संघ आम्ही म्हणजे 8 रुपये किलोने आम्ही दिलं. करार आणि करार. बऱ्यापैकी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा झाला. येस ती येस मका तर सर या ठिकाणी आम्ही मका ज्यावेळेस पेरली ना तर एका शेतकरी आमच्या इथं लहू आपला रंगनाथ सुपे होळकर आहे ना, हा हा त्यांची मका म्हणजे कंच काढून गेले आणि पूर्ण असं बघ ते ताटा असं मुख असं राहिलेलं होतं तरी देखील त्या ताटामध्ये आहे ना तितकाच रस त्या ठिकाणी पिळून काढला होता. तर इतकी पॉवरफुल मका होती. येस 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 अशाच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं खूप चांगलं एक आदर्श घालून दिलाय तुम्ही. तर हे चालू ठेवा आणि अजून काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या शेती शाळेत नक्की करू.